शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जास्त पाऊस झाला। जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं 100% पेक्षा जास्त नुकसान झालं। त्याचबरोबर शेतकऱ्यांची गुरंढोरं सुद्धा वाहून गेली। मग आता शेतकऱ्यांना मदत होती ती फक्त नुकसान भरपाईची। त्याचबरोबर राज्य सरकारने नुकसान भरपाई सुद्धा दिली, परंतु नुकसान भरपाई फक्त जखमेवर मलम लावण्याचं काम या नुकसान भरपाईने केलं। मग आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा मुद्दा जाहीर केला, तो म्हणजे कर्जमाफीचा। कर्जमाफी म्हटलं तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो। राज्य सरकारने कर्जमाफी तर जाहीर केली, परंतु कर्जमाफीच्या संभाव्य अटी शर्ती तुम्हाला माहित आहे का? कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात का? तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या संदर्भात महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक अशी विनंती आहे की चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या। आपल्या या YouTube चॅनलवर शेती योजना असेल, त्याचबरोबर शासकीय योजना असेल, शेतकरी संदर्भातील फायद्याची माहिती आपण आजची आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच टाकत असतो। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केली असली तरी परंतु कशा पद्धतीने कर्जमाफी होणार या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून व्हिडिओ आपण सुरू करूया। मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी सरकारनं 3 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर भाजपा नेते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7-12 कोरा अशी भूमिका घेतल्यानंतर सरसकट कर्जमाफीचे स्पष्ट आश्वासन दिले होते। याचा अर्थ असा की सत्ता आल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती राहणार नाही, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले जाईल असा सवाल हा होता। मात्र आता सत्ता आल्यानंतर काही काळ आश्वासनाचा विसर पडला। शेतकरी आंदोलनानंतर शासनाने एक समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे कर्जमाफीच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचे दिसून आले। मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याच्या या निर्णयामुळे सरसकट कर्जमाफीचे शब्दांची कत्तल झाल्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणं आहे। आता सरकारची भूमिका केवळ गरजू आणि योग्य शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याची आहे, धनदांडग्यांना वगळले जाईल असं सांगण्यात येत आहे। याचाच अर्थ शेतकऱ्यांचे आर्थिक स्टेटस तपासले जाईल आणि कर्जमाफीसाठी अटी व शर्ती लागू होतील। शासनाच्या या कर्जमाफीच्या भूमिकेवर अनेक कडक अटी लागू होण्याची शक्यता आहे। या संभाव्य अटीमुळे काही शेतकरी आणि कुटुंबांना कर्जमाफीच्या लाभापासून वगळले जाईल, तर कर्ज कर भरणारी उत्पन्न मर्यादा असलेले शेतकरी, कुटुंबात सरकारी नोकरी असलेल्या सदस्य, आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, एसटी महामंडळ किंवा महावितरण सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, शेतीबाहेरील उत्पन्नातून आयकर भरणारे व्यक्ती, निवृत्ती पेन्शनधारक, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी कारखाना, सहकारी बँका व दूध संकलन अधिकारी कर्मचारी, थोडक्यात जो शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहे आणि त्यांचे पीक कर्ज घेतलेले आहे, अशा अगदी खचलेल्या व भंगलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल अशी भूमिका सरकारने घेतली आहे। 7-12 कोरा म्हणणाऱ्या सरकारने आता समिती नेमून योग्य शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याची भूमिका घेणं ही फसवी घोषणा आहे। जर एखादा शेतकरी इतर व्यवसायातून आयकर भरत असेल, पण त्यांची भूमिका आयकर भरत असलेले शेतकरी पण त्यांची तोट्यात असलेली आणि त्याने पीक कर्ज घेतले असेल तरी त्याला वगळले जाईल। अन्यायकारक ही घोषणा आहे। सरकारकडून छोटे मोठे अशा कोणतेही भेदभाव न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांची लूट केली गेली आहे, त्यामुळं सर्वांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे। तसेच यावेळेस कर्जमाफीचा लाभ शेतकरी एकक ऐवजी कुटुंब एकक लावून मर्यादित केले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं सरकारने लवकरच अटी शर्तींचा अध्यादेश काढल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची सज्ज राहावे, अन्यथा सरकार पदरात टाकेल ती मुकाटे तुम्हाला घ्यावे लागेल, ती तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे, असे स्पष्ट आवाहन राज्य सरकार त्यांनी केले आहे। तर शेतकरी मित्रांनो, सरकारने ही कर्जमाफीची जी 5वी घोषणा केली आहे। शेतकरी मित्रांनो, या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओमधील जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली? राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात जो महत्त्वाचा बदल त्या ठिकाणी केला आहे, या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि तुम्हालाही वाटत असेल की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंट करून कळवा।
आणि मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली, योग्य वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या कर्जमाफी संदर्भात माहिती असणं गरजेचे आहे। मग आता राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात हा जो महत्त्वाचा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकी अगोदर दिला होता, राज्य सरकारने हा शब्द पाळला का? नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बरेच शेतकऱ्यांनी जे बँकेकडून पीक कर्ज घेतलं होतं, बरेच शेतकऱ्यांनी पीक कर्ज सुद्धा भरलं, त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी आपलं कर्ज रिन्युअल केलं। मग आता ज्या शेतकऱ्यांनी रिन्युअल केलेलं असेल किंवा नवजवणूक केलेलं असेल, या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसल्यामुळे त्यांनी कर्ज भरलं, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। मग या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही का, किंवा या शेतकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहनपर अनुदान काय मिळणार का? बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या YouTube चॅनलच्या काही व्हिडिओमध्ये कमेंट्स केल्यात की आता सर कर्जमाफी होईल का, या संदर्भात काही महत्त्वाचा व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, असं या समितीमध्ये रोखठोक काही मुद्द्यामध्ये माहिती नमूद केलेली आहे। मग आता नक्कीच तुम्हाला जर कर्जमाफीची गरज असेल तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची गरज आहे का? नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि मित्रांनो, वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची, नवीन योजनेची।